नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध आणि त्यामध्ये घातला जाणारा मसालाही आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. म्हणजे आपल्याला मार्केटमधून मसाला आणण्याची गरज पडणार नाही. तर सर्वात आधी इथे मी 10 ते 12 बदाम घेतले आणि तेवढेच आपल्याला इथे काजूही घ्यायचे आहेत. तर इथे मी काजू आणि बदाम गरम पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. म्हणजे आपल्याला झटपट असे हे काजू भिजवले जातात. तर इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे पाणी घालून घेतले आणि त्यामध्ये मी इथे आता 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेले. तर आपल्याला मसाला दूध बनवण्यासाठी फुल क्रीम दुधाचाच वापर करायचा आहे. म्हणजे आपले दूध झटपट असे दाटसर होते आणि चवीलाही खूपच असे छान लागते. तर आपल्याला इथे दुधाला आता व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे. तर कढईमध्ये पाणी घातले की कढईला दूध हे लटकत नाही. तर आता आपण मसाला तयार करून घेऊया. इथे मी दालचिनी आणि जावित्री घेतली. त्याच पद्धतीने इथे मी 2 चमचे बडीशेप घेतली, जायफळ, सुंठ आणि विलायची याचीही पूड यामध्ये मी आता घालून घेतलेली आहे. तर आपल्याला इथे थोडी केसरही घालून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला थोडी हळदही घालून घ्यायची. आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून याचा छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आपण हा मसाला अतिशय असा आपल्याला पावसाळा म्हटला की थोडे आपल्याला सर्दी, कफ, खोकला होतो. तर अशा पद्धतीने हा मसाला तयार करून आपण मसाला दूध पिले तर आपल्याला खूपच असे शरीराला लाभदायी असे ठरते. तर अशाच पद्धतीने आपला हा मसाला दुधासाठी मसाला हा तयार झालेला आहे. आता आपल्याला तो मसाला थोडा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे आणि वरचे जे दरदरीत वाटण आहे ते आपल्याला इथे बाजूला काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता आपण मसाला गाळून आपला झटपट असा मसाला दुधासाठी छान आपला मसाला घरच्या घरीच तयार झालेला आहे. तर तुम्ही असा मसाला तयार करून हा हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतात. तर इकडे आपले दूधही मस्त असे गरम झाले. तर पुन्हा आपण एका वाटीमध्ये केसर घातले आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा गरम दूध घालून केसर हा गरम दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे. तर इकडे आपण साखरचा वापर न करता इथे आपण खजूरचा वापर करणार आहोत. तर इथे मी खजूर 10 ते 12 घेतले आणि त्याच्या बिया काढून आपण गरम दुधामध्ये आपल्याला ही खजूर भिजवून घ्यायची. तर आता आपले बदामही मस्त असे गरम पाण्यामध्ये भिजवून तयार झालेले आहे. तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले तरीही बदाम व्यवस्थित असे भिजून तयार होतात. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही 4 ते 5 तास ही भिजवून ठेवू शकतात. पण तुम्हाला त्यावेळी गरम पाणी घालण्याची गरज पडणार नाही. थंड पाण्यामध्येच हे बदाम हे व्यवस्थित असे भिजून होतात. तर आता मी इथे बदामाचे वरचे साल काढून घेतले. आता आपल्याला इथे काजू आणि बदामाची व्यवस्थित अशी प्युरी तयार करून घ्यायची. तर आपण ज्या पाण्यामध्ये काजू बदाम भिजवलेले होते तेही पाणी यातच घालून आपल्याला मस्त याची पेस्ट छान अशी होईल तेवढी स्मूथली मिक्सर ऑन ऑफ करत व्यवस्थित ग्राइंड करून याची प्युरी तयार करून घेऊया. तर आपल्याला हे मसाला दूध बनवण्यासाठी इथे दूध पावडर किंवा साखरेचा अजिबातच वापर न करता किंवा आपल्याला दूध खूपच आटवत बसवायची इथे गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने आता आपली काजू आणि बदामाची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर अतिशय शरीराला प्रोटीनयुक्त आपले आज हे मसाला दूध मस्त असे तयार झालेले आहे. तर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला आता जी भिजवून घेतलेली खजूर आहे तीही आपल्याला इथे आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची. तर बघू शकतात गरम दुधामध्ये घातल्यामुळे छान अशी खजूरही मस्त अशी झटपट अशी भिजून तयार झालेली आहे. तर ज्या पद्धतीने आपण बदाम आणि काजूची पेस्ट तयार केली त्याच पद्धतीने आपण आता इथे खजूरची पेस्ट मस्त अशी मिक्सर ऑन ऑफ करत छान अशी दाटसर तयार करून घेतलेली आहे. तर भरपूर यासाठी आपल्याला मस्त अशी पेस्ट तयार होते आणि व्यवस्थित याचे दाटसर दूध तयार होते. तर अशाच पद्धतीने आपण मस्त अशी पूर्वतयारी करून घेतली आणि झटपट आपले मसाला दूध मस्त असे तयार होणार आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही आपल्या दुधालाही छानच अशी उकळी आलेली आहे. तर उकळी आलेल्या दुधामध्ये आपण आता काजू बदामाची तयार करून घेतलेली पेस्ट एका साईडने घालायची आणि दुसऱ्या साईडने चमच्याने व्यवस्थित लगेच असे मिक्स करायचे. म्हणजे हे तळाला त्याची पेस्ट चिटकत नाही. तर अशाच पद्धतीने आपण आता तयार करून घेतलेली खजूरची
पेस्ट लगेच घालून घेणार आहोत। अतिशय असा रंगही छानच येतो आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर तुम्ही हे दूध डिलिव्हरी झालेल्या लेडीजसाठीही तुम्ही देऊ शकता किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूपच हे दूध प्रोटीनयुक्त आहे आणि भरपूर यामध्ये आपण प्रोटीन घातलेले आहे, कारण यामध्ये आपण साखरेचाही अजिबातच वापर केलेला नाही किंवा आपल्याला दुधाला रंग येण्यासाठी आपण यामध्ये रंगाचाही वापर केलेला नाही। तर अशाच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून त्यामध्ये भिजवून घेतलेले केसरही घालून घ्यायचे। तर बघू शकतात गरम दुधामध्ये केसर घातल्यामुळे त्यालाही रंग खूपच छान असा आलेला आहे। तर इथे आपण व्यवस्थित असे आता सर्व जिन्नस मस्त असे मिक्स करून घेतले। तर अतिशय झटपट असे आपले हे मसाला दूध दाटसर असे तयार होते। तर त्यातच आपण आता जो मसाला तयार करून घेतलेला आहे तोही 1 चमचा मोठा भरून घेतलेला आहे आणि तो मसाला आपण यामध्ये आता चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत। तर आपण मसाल्यामध्ये जायफळ, सुंठ, विलायची असे मस्त मसाले घातलेले आहेत, म्हणून या मसाल्यांचा फ्लेवर खूपच छान या दुधामध्ये उतरतो आणि चवीलाही खूपच असे छान लागते किंवा शरीरालाही खूपच असे हे प्रोटीनयुक्त आहे। तर अशाच पद्धतीने आपले हे झटपट असे मसाला दूध खूपच छान असे तयार होते। तर आपण आता ह्या तयार झालेल्या मसाला दुधामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेऊया। तर ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे, आपल्याजवळ असले तर घालायचे, नसले तर नाही घातले तरीही चालणार आहेत। तर अशाच पद्धतीने झटपट आपले मसाला दूध मस्त असे तयार होते। तर बघू शकतात तुम्ही रंगही खूपच या मसाल्या दुधाला छान आलेला आहे। तर यासाठी आपल्याला मसालाही मार्केटमधून आणण्याची गरज पडत नाही। तर ह्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हीही अशाच पद्धतीने मस्त असे मसाला दूध आणि त्यासोबत लागणारा मसालाही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनमध्ये कमेंट करा की कळवत जा तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज कशा वाटतात। आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, लाईक करा, शेअर करा, खात राहा आणि सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद। खात रहा, मस्त रहा।